दृश्य काँग्रेसच्या सद्भावना यात्रेमधून नागपूरमध्ये ही सद्भावना शांती यात्रा सुरू होते, जिकडे काँग्रेसचे प्रमुख नेतेगण आणि त्याचसोबत मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष त्यासोबतच काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते यामध्ये सहभागी झालेले आपल्याला दिसतात। विजय वडेट्टीवार देखील दिसतात, हर्षवर्धन सपकाळ आहेत आणि अन्य नेते देखील यावेळी सहभागी झालेले आहेत। इथे दृश्य नागपूरमधून काँग्रेसच्या सद्भावना शांती यात्रेमधून कार्यकर्त्यांची मोठी गर्दी इकडे बघायला मिळते आणि माध्यमांशी आता कदाचित हे नेते संवाद साधू शकतात। अधिक जाणून घेऊया तुषार कोहळे यांच्याकडनं। तुषार, नागपूरमध्ये सद्भावना यात्रेला काँग्रेसच्या सुरुवात होतीये, यात्रेचा मार्ग नेमका कसा असेल, कोण कोण सहभागी झाले यात्रेमध्ये? निश्चित जर का आपण बघितलं तर नागपूरमध्ये काँग्रेसची शांती सद्भावना यात्रा सुरू झालेली आहे। या यात्रेमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे यात्रेचं नेतृत्व करत आहेत। सोबत काँग्रेसचे प्रभारी रमेश चन्नीथाला असेल, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत असेल, माणिकराव ठाकरे असेल, सुनील केदार असेल, हे देखील या यात्रेमध्ये सहभागी झालेले आहे आणि मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची इथे गर्दी देखील पाहायला मिळते। आपण बघू शकतो की इतक्या मोठ्या संख्येने इथे गर्दी झाली, त्यामुळे काहीसा गोंधळाची देखील स्थिती निर्माण झालेली आहे। सुरुवातीला या यात्रेचा जो मार्ग होता तो कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीतनं बडकत चौक आणि त्यानंतर मग गांधी चौक असं जाणार होता। मात्र नंतर कुठेतरी पोलिसांनी विनंती केली आणि पोलिसांच्या सूचनेनंतर मग अगदी 500 मीटर अंतराचा हा आता या यात्रेचा मार्ग ठेवण्यात आलेला आहे। ही यात्रा सध्या आता नागपूरच्या मालभागातील शिवाजी पुतळा चौकातनं सुरू झालेली आहे आणि ही यात्रा आता टिळक चौकामध्ये पोहोचत आहे। टिळक चौकातनं शिक्षक सहकारी बँकेला वळसा घालून ही राजवाडा पॅलेसमध्ये ही शांती मार्च यात्रा पोहोचणार आहे आणि त्यानंतर मग तिथे नेत्यांचं भाषण देखील होणार आहे। एकंदरीतच ज्या प्रकारचा एक उत्साह या सद्भावना यात्रेच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळते, कुठेतरी एक संदेश देण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या नेत्यांकडनं होत आहे आणि एक प्रकारे काँग्रेस देखील पूर्णतः एकवटल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। सर्वच गटागटाचे नेते देखील या संपूर्ण यात्रेमध्ये सहभागी झालेले आहे, त्यामुळे निश्चितच एक सकारात्मक चित्र म्हणावं लागेल। मात्र या संपूर्ण यात्रेचा जो रूट होता तो बदलला, त्यामुळे कुठेतरी या संपूर्ण यात्रेमध्ये जो रूट बदलला त्याहून थोडासा काहीसा वाद झाला होता, काहीशी नाराजी पाहायला मिळत होती। मात्र शेवटी पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आणि इतर सर्व गोष्टीचा विचार करून नवीन रूट दिला आणि त्यानंतर मग आता या सद्भावना यात्रेला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे। धन्यवाद तुषार, या माहितीबद्दल। बातमीचे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।